न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने करूया। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी राज्याच्या राजकारणातील आजवरील सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होता। हा भूकंप कसा झाला आणि तो कुणी घडवला याबाबत अनेक तर्कवितर्क देखील लढवले गेले, अजूनही लढवले जात आहेत। मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक गौप्यस्फोट केलाय, ज्यानंतर या जुन्या शपथविधीवरनं आता नव्यानं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। 23 नोव्हेंबर 2019 ची पहाट आणि भल्या पहाटे झालेला हा शपथविधी या राजकीय भूकंपानं सगळ्यांची झोप उडाली होती। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा जमलेला खेळ बिघडवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन टाकली आणि फडणवीस पवार सरकार स्थापनही केलं। अजित पवार यांनी शरद पवारांचा विश्वासघात केल्याचा दावा राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांकडूनही करण्यात आला। पण आता देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व पवारांना विचारूनच घडल्याचा गौप्यस्फोट केला आहे। आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन। खरं तर 2019 मध्ये अजित पवार यांनी बंडास्त्र अवघ्या 81 तासात म्यान केलं आणि फडणवीसांचं सरकारही कोसळलं। आता देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस यांनी दावा केला असला तरी शरद पवार यांनी मात्र फडणवीसांचा दावा फेटाळून लावलाय। मला वाटतं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सगळे माणूस आहे आणि असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असं मला कधी वाटलं नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीनं देखील फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्याच तोंडावर कसा होतो हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे। आणि पवारसाहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत आणि पवारसाहेब असं कधीही करणार नाही। त्यांची आजवरची जी कारकीर्द राहिलेली आहे, जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात, असं लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही आहे। आणि त्यामुळे आजची जी काही स्टेटमेंट फडणवीसांची आहे ते निवडणुकीच्या तोंडावर काही संभ्रम निर्माण करणं हा एवढाच हेतू घेतला आहे। महाराष्ट्रात सध्या कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक सुरू आहे। या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यानं अजित पवार यांच्या जुन्या शपथविधीवरून महाराष्ट्रात नवं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। धनंजय मुंडे यांनी आता दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली आहे। परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या बॅनरवर संसदेचा मोठा फोटो लावण्यात आलेला होता आणि त्यामुळे धनंजय मुंडे आता गल्लीतून दिल्लीमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। तर बीड जिल्ह्यावर आमचा झेंडा कायम राहील असा दावा सुद्धा भाजपच्या नेत्यांनी आता केलाय। स्टेजवरील भल्या मोठ्या बॅनरवर हा संसदेचा छापलेला फोटो धनंजय मुंडेंची आगामी वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे सांगण्याकरता पुरेसा आहे। अपघातानंतर 40 दिवसांनी धनंजय मुंडे परळीत आल्यावर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढून धनंजय मुंडेंचं स्वागत केलं। यावेळी स्वागताला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी परळीला विचारल्याशिवाय येत्या काळात राजकारणातील राजकीय घडामोडी घडू शकत नाहीत असं वक्तव्य करून आगामी लोकसभा निवडणुकीचं सूतोवाच केलं। आपण या राज्यात नाही तर देशाच्या 100 विकसित मतदारसंघामध्ये आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। मागील 2 वर्षात धनंजय मुंडेंवर अनेक संकट कोसळली। यावेळी शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिलं। हे जे काय संकट आली त्या संकटाच्या काळात व्यक्तिगत आरोप झाले, कुटुंबावर आरोप झाले, सामाजिक आरोप झाले। मला सांगायला अभिमान वाटतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांपासून दादांपर्यंत सगळे ताकदीनं खंबीरपणानं उभे होते। या मतदारसंघातली मायबाप जनता ताकदीनं माझ्या पाठीमागे होती। बीड लोकसभा मतदारसंघात सध्या प्रीतम मुंडे खासदार आहेत, मात्र आता त्यांच्याच मतदारसंघात धनंजय मुंडे पाऊल ठेवणार आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यातील मतदार थारा देणार नाहीत,
असा दावा भाजपकडून करण्यात आलाय। त्यांना जे काही बोलायचंय, त्यांना ज्या पातळीवर मुंडे साहेबांना काम करायचंय, तर ती इच्छा ते पवार साहेबांच्याकडे बोलून दाखवतील आणि त्याच्यावर पवार साहेब हे सकारात्मक निर्णय घेतील। त्यामुळं याला मला वाटतं आत्ताच काही वेगळं वळण देण्यापेक्षा पुढचा 2024चा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल, हा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केलाय। तरी आमच्या दबंग खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत, मात्र धनंजय मुंडेंनी आत्तापासूनच शड्डू ठोकल्यानं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापणार यात शंका नाही। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यातल्या 2 विधानसभा पोटनिवडणुकीमधला प्रचार आता अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलाय। अजित पवारांनी चिंचवड मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा जोरदार समाचार घेतलाय। कलाटेंचा बोलवता धनी वेगळाच असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं, तर राहुल कलाटेंनी सुद्धा अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिलंय। काटेंसाठी दादा, कलाटेंसाठी तोटा। कुणाच्या कलाने कलाटे मैदानात, कलाटेंच्या बंडखोरी मागे मास्टरमाइंड। चिंचवड विधानसभा मतदारसंघात मवियाचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचारासाठी तिन्ही पक्षाचे नेते मैदानात उतरले। शिवसेना ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटेंसमोर आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे स्वतः अजित पवारांनीच आता प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंवर जोरदार हल्लाबोल केला। आपल्याला व्यवहारात माहिती आहे, बेडूक केव्हा फुगतो, बेडकाला वाटतो मीच फुगलो, पण ते फुगलेलं पण काही खरं नसतं आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला। ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय। राहुल कलाटेंच्या बंडखोरी मागे विरोधकच मास्टरमाइंड असल्याकडे अजित पवार यांनी अंगुली निर्देश केलाय। कुणीतरी त्याला नंतर सांगितलं तू फॉर्म ठेव, कारण काहींना आपल्या विरोधकांना वाटलं असेल त्याचा फॉर्म राहिल्यानंतर आपल्याला जरा सोपं जाईल। अजित पवारांनी हल्ला केल्यानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनीही राजकीय बॉम्ब डागले, तर भाजपनंही बोलवता धनीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर हल्ला चढवलाय। खरं तर आता ह्या शहरातल्या मूलभूत गरजांविषयी बोललं पाहिजे, आणि जर माझ्यावरच टीका होत असेल तर एकंदर आपण पाहिलं असेल की संताजी जनाची कुठेही दिसायचे, तसं चिंचवड विधानसभेत मीच दिसत होतो, फक्त ह्यांना दिसायला आत्ता लागलो। आजचं जर चित्र बघितलं, एखाद्या उमेदवारासाठी तिन्ही पक्षांना येऊन सभा घ्यावा लागते, तो मेळावा घ्यावा लागतोय। म्हणजे त्यांनी जी टीका केली, एका बंद हॉलमध्ये सभा घ्यावं लागते, हे त्या पक्षाचं दुर्दैव आहे। आणि मागच्या निवडणुकीमध्ये 2019चं जर चित्र बघितलं तर 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचा उमेदवार या शहरामध्ये देता आला नाही। हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। मतदानाची तारीख जवळ येत असल्यानं राजकीय घमासान अजून तीव्र होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। एकंदरीतच राहुल कलाटेंनी त्यांचा फॉर्म कायम ठेवल्यानं महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्याचं सर्व राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील फटका आणि त्यानंतर बसलेला सत्तांतराचा झटका यातून महाविकास आघाडीनं धडा घेतल्याचं पाहायला मिळतंय। पोटनिवडणुकीचं मैदान, महाविकास आघाडीचं आव्हान। कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी एकत्र, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकत्रित प्रचार। सभेतून भाजपावर जोरदार घणाघात। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अशा तीनही पक्षाच्या नेत्यांनी या पोटनिवडणुकीतून भाजप विरोधात एल्गार केलाय. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या शैलीत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधत महाविकास आघाडीचं महत्त्व सांगितलंय. आमचे विचारसरण्या वेगळ्या वेगळ्या होत्या, विचारधारा वेगळ्या होत्या, पण लोकशाहीसाठी हेच महत्त्वाचं असतं की अनेक वेगळ्या वेगळ्या विचारधारा, अनेक वेगळे विचार जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा आपला भारत देश बनतो, तेव्हा आपलं राज्य चालतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा भाजपच्या भावनिक राजकारणावर निशाणा साधलाय. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे, त्यामुळे या मेळाव्याला सभेचं स्वरूप आलेलं आहे. बीजेपी वातावरण पसरवण्यामध्ये फारच एक्सपर्ट आहे आणि त्याच्यामुळे ते वातावरण पसरवतात की चिंचवडला आम्हाला सिंपती लाट मिळेल आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकू. खरं तर सिंपती हा भाग वेगळा आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनीही राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचीच जास्त स्तुती केली आहे. भाजपच्या स्वार्थी राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलंय. उद्धव ठाकरे साहेबांना पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे. मित्रांनो, भाजपाने एवढा स्वार्थीपणा केला. वास्तविक मुक्ताताई आणि लक्ष्मण दोघेही एवढे गंभीर आजारी होते, पण यांच्या राज्यसभेचा आणि विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्या करता ॲम्ब्युलन्स केलं आणि यांना तिकडे नेलं. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं भाजपवर टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमच्याकडे असे आमचे नेते आहेत की जे पक्षाकरता स्वतःचा जीव दावावर लावून देखील त्या ठिकाणी मतदान करायला येतात. त्यांचा आम्हाला गौरव आहे. त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाही आहेत. 2022च्या राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतल्या अनागोंदीनं महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला होता. त्यातून सावरत नाही तोच शिंदे आणि फडणवीसांच्या खेळीनं राज्यामध्ये सत्तांतर झालं. पण आता या सर्वातून महाविकास आघाडीनं धडा घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत तीनही पक्षांचा एकोपा किती फायदेशीर ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे. पेपर फुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिटं वाढवून द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. कॉपीमुक्तीसाठी परीक्षेच्या 10 मिनिटांना कात्री. कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्न विद्यार्थ्यांच्या मुळावर. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून देण्याची मागणी. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटं गमवावी लागणार आहेत. पूर्वी परीक्षेआधी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता. वाढत्या पेपर फुटीच्या घटनांमुळे आता ही पद्धत बंद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाईल. सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10:30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2:30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे. पालकांनी या निर्णयाला विरोध केलाय. त्या निर्णयाचा आम्ही आज या ठिकाणी पालक संघटना म्हणून निषेध व्यक्त करतो. कारण असं आहे की ज्या ठिकाणी कॉपी होते ती कॉपी का होते, तर त्याच्यासाठी तिथला पर्यवेक्षक आणि त्या परीक्षे केंद्रावरती असलेली इतर यंत्रणा, त्या ठिकाणी ज्या क्लासमध्ये जी एक्झाम चालू आहे ठिकाणी असलेला जो एक परीक्षक आहे, हे सगळेजण त्याला जबाबदार असतात. यासाठी वेळ कमी करणं हा तिथे सोल्युशन होऊ शकत नाही. कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे आणि हा जो ज्याला गोल्डन पिरियड म्हणता येईल की 10 मिनिटं जो असतात आणि तेवढ्यामध्ये तो पेपर सगळ्यांना ज्ञात झालेला असतो, तेवढ्यामध्ये तो लीक होता कामा नये. अन्यथा तो लीक होण्याची कुठलीच शक्यता नसते आणि त्या दृष्टीने तो प्रयोग केलेला आहे. मुलांना कुठली अडचण करण्याचा ह्याच्या मागचा हेतू नाही.
कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारून टाकण्यासाठी परीक्षेची 10 मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बारामती शहर आणि तालुका नेहमीच चर्चेत असतो. तिथल्या विकासाच्या चर्चा नेहमीच होत राहतात. मात्र त्या विकासाच्या चर्चा फोल असल्याचं ही बातमी पाहून तुमच्या लक्षात येईल. जीव मुठीत घेऊन या महिलांना अशा पद्धतीनं हा पूल पार करावा लागतोय. बारामतीमधल्या शेंडकरवाडीच्या पुलाचं काम बंद पडलंय आणि त्यामुळे या अर्धवट पुलावरून शेतात जाणाऱ्या महिलांना आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. एक जरी पाऊल चुकलं तर थेट मृत्यूशी गाठ होऊ शकते. नीरा डावा कालव्यावरच्या या पुलाचं काम बंद असल्यानं गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पूल व्हावा ही आमची मागणी आहे, परंतु नवीन पुलाचे काम चालू केले असता ह्या पुलाची हाईट 7 फूट उंच धरलेली आहे. त्यामुळं आमचे ग्रामस्थांची घरे हे रस्ता लेवलच्या खाली गेली आणि कॅनलच्या भरावापेक्षा 7 फूट उंची केलेले आहे. त्यामुळे आम्हाला ती मान्य नाही. ह्यात नक्की कुणाचा उद्देश काय साध्य केला हे काय सांगता येत नाही, परंतु हे आज जवळजवळ महिना 2 महिने झालं महाराष्ट्रभर हा विषय गाजतोय आणि मला वाटते मग आपल्या तालुक्याच्या आमदारापर्यंत हा विषय आतापर्यंत काय गेलेला नाही किंवा त्यांनी आतापर्यंत का दखल घेतलेली नाही. शेंडकरवाडीतल्या महिलांना हा पूल ओलांडून सोरटेवाडी परिसरात शेतीच्या कामांसाठी जावं लागतं. रस्त्यानं जायचं झाल्यास तो मार्ग लांबचा पडतो आणि त्यात बराचसा वेळही खर्च होतो. परिणामी या महिलांना या पुलावरून जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. प्रशासनानं या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं तर या महिला आणि गावकऱ्यांचा हा धोक्याचा प्रवास थांबू शकेल. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होती. आपण थेट जाऊया या पत्रकार परिषदेकडे. सर्वांना नमस्कार. स्टेट इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ची आज पहिली बैठक झाली. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने एन चंद्रशेखरन यांच्या जे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत त्यांच्या खाली एक इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल सुरू केली आहे. या काउन्सिलमध्ये वेगवेगळ्या सेक्टरचे लोक आहेत, डायव्हर्स बॅकग्राऊंडचे लोक आहेत, बिझनेस, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, अकॅडेमिया, टेक्नॉलॉजी अशा सगळ्या बॅकग्राऊंडचे लोक या संपूर्ण काउन्सिलमध्ये आहेत. आणि या काउन्सिलची पहिली बैठक आज झाली आणि बेसिक काउन्सिलचा फोकस हा महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वेगानं कसं नेता येईल, महाराष्ट्रात जॉब्स कसे क्रिएट करता येतील आणि महाराष्ट्रातली ग्रोथ जी आहे ती अधिक इन्क्लुझिव्ह कशी करता येईल, जेणेकरून जी काही एक विभागीय असमतोल, एक रिजनल डिस्पॅरिटी आहे ती आपल्याला कशी दूर करता येईल, अशा विविध मुद्द्यांच्या आधारावर ही ग्रोथ अचीव करण्याच्या संदर्भात आजची ही बैठक होती. या बैठकीमध्ये सुरुवातीला एक महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर चंद्रा साहेबांनी देखील एक गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी जो काही सगळा रिसर्च केला त्या रिसर्चच्या आधारावर एक प्रेझेंटेशन केलं. त्याच्यामध्ये आत्ताची स्थिती काय आहे आणि ती स्थिती आपल्याला ॲक्सिलरेट करायची असेल तर साधारणपणे काय केलं गेलं पाहिजे या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यानंतर एक ओपन फोरम झाला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपले सजेशन्स दिले आणि एक फार अग्रेसिव्ह अशा प्रकारची पण चांगली अशी टाईमलाईन देखील या संदर्भातली काउन्सिल चेअरमननी या ठिकाणी ठरवलेली आहे. तर मला असं वाटतं की आजची जी काही बैठक झाली आहे ती
महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर अत्यंत वेगानं पुढे नेईल हा मला विश्वास आहे. आजची जी बैठक झाली त्या बैठकीचा सगळा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि एकूणच पुढे जाण्याची वाटचाल आपली काय आहे या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की हे प्रेस ब्रीफिंग आहे, ही पत्रकार परिषद नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रश्नोत्तर होणार नाही. कुठलाही राजकीय प्रश्न या पत्रकार परिषदेत किंवा प्रेस ब्रीफिंगमध्ये घेतला जाणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि मी माननीय चंद्राजींना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या डेलिब्रेशनच्या संदर्भात आणि द टाइमलाईन विच यू हॅव सेट त्या संदर्भात देखील आपण सर्वांना ब्रीफ करावं. बातमी करेन मी. Good evening to all of you. First, let me start by complimenting the Honorable Chief Minister and Deputy Chief Minister for setting up this Economics Advisory Council, and it is a great privilege and honor for me to chair this council. And also, I want to thank the CM for constituting a composition of people with diverse background, enormous experience, who can contribute to developing a blueprint and work for the economic growth of the state of Maharashtra. India is already the 5th largest economy and is the fastest growing economy. Clearly, under the leadership and vision of Honorable Prime Minister Shri Narendra Modi, there is a lot of confidence and aspiration across the country, and I believe that India is well positioned not only to achieve the highest growth among large nations globally for many years to come. And India's vision of becoming a $5 trillion economy will happen when the आर्थिक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माहिती माध्यमांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत होते. आपण यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. अजित पवार यांनी सुनावल्यानंतर बोल्ड अदांनी घायाळ करणारी लावणी क्वीन सुतासारखी सरळ झालेली आहे. गौतमी पाटीलनं अजित पवारांची माफी मागितली आहे आणि या पुढच्या काळात सोज्वळ लावणी सादर करणार असल्याचं देखील तिनं सांगितलेलं आहे. अजितदादांचा नाराजीनामा, गौतमीचा माफीनामा. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे. की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर. दिलखेचक अदा पण सोबर लावणीचा वादा. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. पॉलिटिकल ट्रोलर्सला गौतमी वैतागली. गौतमी पाटीलच्या लावणीनं तरुणाईला पार वेड लावलंय. गौतमीच्या लावणीवर शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. पण अजित पवारांनी गौतमीच्या लावणीतल्या अश्लीलतेवर बोट ठेवलं होतं. अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर गौतमीच्या काही लावण्यांचे कार्यक्रम रद्दही झाले. शिवाय सोशल मीडियावरही गौतमीच्या मागे ट्रोलर्स लागले. शेवटी आता गौतमीनं माघार घेतली आहे. दादा खूप मोठे आहेत, दादांना मी काही बोलू शकत नाही. दादांना फक्त माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर. की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली. पण तरीही अजूनही मला ट्रोल करतायत काही लोक. मला कोण हे मला माहीत नाही,
पण अजूनही मीच का, पण मी सुधारली आहे त्याचं कोणी का टाकत नाहीये. तरुणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी अजित पवारांच्या टीकेच्या बाणानं पुरती घायाळ झाली. बोल्ड अदांमुळे यशाच्या शिखरावर गेलेली गौतमी आता तिची लोकप्रियता कशी टिकवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये भाजपनं सत्तारांच्याच विरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय. अब्दुल सत्तार यांच्या ताब्यामध्ये असलेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या करवाडीच्या विरोधात भाजपनं सत्तारांनाच आव्हान दिलंय. सोमवारी भाजपनं शहर बंदची हाकही दिलेली होती आणि त्याला शहरातल्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आगामी काळात आता सिल्लोडमध्ये सत्तार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद भलेही नगर परिषदेनं प्रस्तावित केलेल्या करवाढी विरोधात जरी असला तरी त्याचा निशाणा कृषी मंत्री अब्दुल सत्तारांवर होता. विशेष म्हणजे भाजपनं हा बंद पुकारला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर सत्तार आणि भाजपातील राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. कुठल्याही प्रकारची स्वच्छता किंवा नमुना नंबर 34 सुद्धा कोणाला मिळत नाही आणि त्यांचं रेकॉर्ड सुद्धा या नगरपालिकेला नाही. तिथं गेलं तर एक कर्मचारी सुद्धा नसून सरकारचा पगार हे फुकट येत आहे. जे विरोधक आहे अशा लोकांना मोठ्या प्रमाणात कर देऊन त्यांची कुचंबना करण्यात आलेली आहे. त्यांना त्रास देण्याचा, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न या नगरपालिकेच्या जे नेता मंडळी आहे त्यांच्या वतीनं होत आहे. गेल्या 10 वर्षांपासून सिल्लोड नगर परिषदेवर अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. मात्र स्थानिक पातळीवर सत्तार आणि भाजपमध्ये फारसं सख्य नाही. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यावर त्यांनी भाजपात प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. मात्र सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळं सत्तारांचा भाजप प्रवेश टळला होता. पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा गाठली. पण आता भाजपसोबत राज्यात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्या मतदारसंघात मात्र वेगळं चित्र आहे. अत्यंत अवास्तव, चुकीच्या पद्धतीने आणि खंडणी वसूल करण्यासाठी सिल्लोड नगर परिषदेने अवास्तव करवाढ केली. ती योग्य मूल्यमापन आणि योग्य आकारणी करून करवाढ कमी केली पाहिजे आणि योग्य कर लावला पाहिजे. ह्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि याच्या पुढच्या काळामध्ये जर नगर परिषदेने हे कर आकारणी कमी केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या पुढच्या काळात करण्यात येईल. सिल्लोडमध्ये करवाढीच्या विरोधात सिल्लोडमधल्या भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. गेल्या महिन्यात भाजपनं उपविभागीय अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन दिलेलं होतं. त्यानंतर 6 फेब्रुवारीला भाजपनं ढोल बजाव आंदोलनही केलं. पण त्या आंदोलनानंतरही नगर परिषद प्रशासनाला जाग काही आलेली नाही. त्यामुळे भाजपनं सोमवारी सिल्लोड बंदची हाक दिली होती. या बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. या बंदला या सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि 100% बंद केलं. त्याबद्दल आम्ही या व्यापाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या सिल्लोड करवाढीला या नागरिकांचा विरोध आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. नगर परिषदेच्या प्रस्तावित करवाढीच्या निमित्तानं सत्तार आणि भाजपमध्ये राजकीय सामना सुरू झालाय. त्यामुळे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय वाद शमणार की आणखी चिघळणार याकडे आता सिल्लोडवासियांचं लक्ष लागलंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मात्र प्रचारात महाविकास आघाडीनं भाजपऐवजी बंडखोर राहुल कलाटेंनाच टार्गेट केलंय. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मवियाला राहुल कलाटेंची भीती. ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय. कलाटेंची बंडखोरी मवियाला भोवणार. शिवसेना प्रमुखांनी तिकीट दिलं म्हणून निवडून आणलं यांना.
मवियाच्या टार्गेटवर राहुल कलाटे. गद्दारांनी गालबोट लावलेलं आहे, त्यांना आता खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची चांगलीच धास्ती घेतली आहे. कलाटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर आहेत. मात्र त्यांची बंडखोरी आता मवियाची डोकेदुखी ठरली आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीत राहुल कलाटे मवियाच्या टार्गेटवर आले. ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन त्यामध्ये नाना काटेचं नाव फायनल करण्यात आलं. सगळे आम्ही प्रयत्न करत होतो, समजून सांगत होतो की आताची निवडणुकीमध्ये कुठेही कुणी अपक्ष राहू नका, स्ट्रेट फाईट होऊ द्या. ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतोय. पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत खरा सामना भाजपच्या अश्विनी जगताप आणि मवियाचे नाना काटे यांच्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे नाना काटेंची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मवियाच्या नेत्यांनी राहुल कलाटेंविरोधात आघाडी उघडली आहे. की संताजी धनाजी कुठेही दिसायचे, तसं चिंचवड विधानसभेत मीच दिसत होतो, फक्त ह्यांना दिसायला आत्ता लागलो. तुम्हालाही माहिती आहे की ज्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं त्या व्यक्तीला राजकारणामध्ये मी सगळी ताकद दिलेली तुम्ही पाहिली. खरं तर राहुल कलाटे हे एकेकाळी अजित पवारांचे समर्थक होते. तसंच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या राहुल कलाटेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. पण राजकारणात कधीच कोणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं आणि तेच या निवडणुकीत पाहायला मिळतंय. राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका नाना काटेंना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मी 2014ला विधानसभा लढवली, 2019ला लढवली. ज्यावेळेस 19ला कोणी विधानसभा लढायला तयार नव्हतं, मग तो भारतीय जनता पार्टीच्या लाटेसमोर असेल किंवा ह्या भागातले दिवंगत आदरणीय आमदार लक्ष्मण जगताप यांचा असलेल्या दबावपोटी असेल, त्यावेळेस देखील मी इलेक्शन लढवली होती. त्यावेळेस तर मला वाटत नाही की असं स्टेटमेंट कोणी केलेलं. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. तिन्ही उमेदवारांकडून प्रचार केला जातोय. पण मवियानं भाजप उमेदवार अश्विनी जगतापांपेक्षा बंडखोर राहुल कलाटेंची जास्तच धास्ती घेतली आहे. त्यावरून या पोटनिवडणुकीत काटेकी टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागलेली आहे. राज्यातल्या सत्तांतरानंतर शुक्लांना दिलासा मिळालेला होता. तसंच पुणे पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. आता राज्य सरकारनं त्यांची थेट पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. रश्मी शुक्लांवर शिंदे सरकार मेहरबान. शुक्लांची पोलीस महासंचालकपदी बढती. रश्मी शुक्लांमागचं शुक्लकाष्ट टळलं. फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या टार्गेटवर आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर शिंदे सरकार चांगलंच मेहरबान झालंय. राज्य सरकारनं शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला वादात सापडल्या होत्या. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या दरम्यान गुप्तवार्ता विभागानं रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. ज्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले त्यांची बनावट नावं सुद्धा तयार करण्यात आली. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एकनाथ खडसे यांचाही समावेश होता. या प्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली होती. फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर रश्मी शुक्ला कायद्याच्या कचाट्यात अडकल्या. दरम्यान केंद्र सरकार शुक्ला यांच्या मदतीला धावून आलं. केंद्रानं त्यांची हैदराबादला बदली केली. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि रश्मी शुक्ला यांच्या मागचं चौकशीचं शुक्लकाष्ट दूर झालं. टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करत या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकला. आता राज्य सरकारनं शुक्लांची थेट पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
व्हॅलेंटाईन डे साजरा करताना जरा सावध रहा, कारण हा एक हनी ट्रॅप सुद्धा असू शकतो. अलिबागच्या तरुणाला एका सौंदर्यवतीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर नेमकं काय झालं पाहूया हा विशेष रिपोर्ट. प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन डे मध्ये न्हाऊन निघतात. प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र तुमचा व्हॅलेंटाईन डे एक धोका असू शकतो. तुमच्यासाठी तो ट्रॅपही असू शकतो. अलिबागमधल्या एका तरुणाला धनश्री तावरे या तरुणीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली. ती क्लिप तरुणाला पाठवून धनश्री तावरे आणि तिचा साथीदार संजय सावंत या दोघांनी 5 लाखांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम देण्यासाठी तरुणाला मुंबईत चर्चगेट स्टेशनवर बोलावण्यात आलं. पीडित तरुणानं आधीच पोलिसांशी संपर्क साधल्यानं पोलिसांनीही चर्चगेट स्टेशनवर सापळा रचला. ज्या व्यक्तीच्या मार्फत हे सगळं कारस्थान घडवलेलं होतं ते संजय सावंत नावाची व्यक्ती कामारले परिसरात अलिबाग तालुक्यातली रहिवासी होती. मग त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं. मग त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले आणि फोनवर मग असं निष्पन्न झालं की अजून 3-4 तरुणांना अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये गुंतवलेलं आहे. जागा बघण्याचा बहाणा करून धनश्री तावरेनं तरुणासोबत ओळख केली. नंतर तरुणाला सौंदर्याच्या जाळ्यात ओढून कॉटेजवर नेण्यात आलं. मात्र ते कॉटेज म्हणजे ट्रॅप होता. तर या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शरीर संबंधाच्या वेळेस तिने 2 व्हिडिओ तिचे काढले होते. ते व्हिडिओ नंतर एका थर्ड माणसाकडे गेले आणि त्या थर्ड माणसाने त्या फिर्यादीला ते व्हिडिओ पाठवले आणि त्या बदल्यात त्यांनी 5 लाख रुपयाची मागणी केली. जगात खरं प्रेम करणारे कोट्यवधी तरुण आहेत. मात्र याच प्रेमाचा बाजार करून ब्लॅकमेल करणारेही अनेक आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला कोणत्याही ट्रॅपमध्ये अडकू नका आणि सुरक्षित रहा. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, अलिबाग. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.